सर्वांना नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या कायझेन MPSC या यूट्यूब चॅनलमध्ये. आता आपण एक लेक्चर पाहिलेलं आहे जे महाराष्ट्राचे स्थान व विस्तार यामधील जो काही पार्ट होता तो आपण PYQs थ्रू आपण पाहिलेला आहे. आता आपण याचा जो दुसरा पार्ट आहे तो थोडा प्रशासकीय महाराष्ट्र या संदर्भात या दृष्टिकोनातून आपण आता हा सेकंड पार्ट पाहणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला विविध जिल्ह्यांची निर्मिती असेल, त्या निर्मितीचा क्रम असेल, तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुके वगैरे असतील. तर या संदर्भात आपल्याला जे PYQs आत्तापर्यंत विचारले गेलेले आहेत ते आता आपण एक डिटेलमध्ये पाहूया. आता इथं पहिला प्रश्न काय म्हटलं पहा. 1 मे 1960 रोजी मुंबईसह नव महाराष्ट्र निर्माण झाला. त्यावेळी महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे तालुके होते? बरोबर. तर असा प्रश्न आपल्याला जेव्हा विचारण्यात आला आहे तर तुम्ही आता पॉज करून याचं उत्तर देऊ शकता. ओके. आता पहा, आपल्याला माहिती आहे की मुंबईसह जो नव महाराष्ट्र निर्माण झाला तो आपल्याला माहिती 1 मे 1960ला निर्माण झालेला आहे. बरोबर. पण त्या अगोदर आपण काय होतं, 1 नोव्हेंबर 1956ला काय होतं, मुंबई हे द्विभाषिक राज्य होतं. म्हणजे गुजराती भाषिकांचा काही प्रदेश आणि मराठी भाषिकांचा काही प्रदेश असं मिळून एक मुंबई द्विभाषिक राज्य निर्माण झालं होतं. त्यानंतर आपलं संयुक्त महाराष्ट्र मुवमेंट याच्या थ्रू आपण काय केलं आहे, म्हणजे मुंबईसह नव महाराष्ट्र आपण निर्माण केलेलं आहे. त्यावेळेस जे आपले जिल्हे होते आणि तालुके किती होते असं आपल्याला विचारलेलं आहे. तर ते ज्यावेळेस महाराष्ट्र निर्माण झाला 1 मे 1960ला त्यावेळेस आपल्या इथे एकूण 26 जिल्हे होते आणि 229 तालुके होते. ते ही फॅक्ट आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि आज रोजी जर पाहिलं तर आपण पाहतो की बरेचसे जिल्हे याच्यामध्ये तयार झाले. जवळजवळ 10 जिल्हे याच्यामध्ये नवीन निर्माण झालेले आहेत. असे मिळून एकूण आपल्याला 36 जिल्हे आज पाहायला मिळतात. आणि तालुक्यामध्ये देखील जवळजवळ 239 तालुके आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. अशा पद्धतीनेचं उत्तर जे आहे, आता पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर बरोबर आहे. राईट. त्याच्या आजूबाजूची जी इन्फॉर्मेशन आहे ती आता आपण पाहूया. हे जे आता आपण पाहिलं ते की जे 26 जिल्हे होते त्यामध्ये हैदराबाद प्रांत जो होता त्या हैदराबाद प्रांतामधले 5 जिल्हे होते. म्हणजे जे आता आपल्या औरंगाबाद प्रशासकीय विभाग म्हणजे छत्रपती संभाजीनगर जो प्रशासकीय विभाग आहे त्याच्यामध्ये जे आता 8 जिल्हे आहेत, कारण 3 जिल्हे नवीन निर्माण झाले. त्याच्यामध्ये आधी जे होते ते 5 जिल्हे होते, ते हे हैदराबाद संस्थानातले 5 जिल्हे होते. त्यानंतर मध्य प्रांत म्हणजे विदर्भातील 8 जिल्हे होते. आणि आपली बॉम्बे प्रेसिडेन्सी जी होती मुंबई प्रांत, तर मुंबई प्रांतामधील 13 जिल्हे, असे टोटल मिळून 13 + 8 + 5 बरोबर 26 जिल्हे एकूण त्यावेळी जेव्हा महाराष्ट्र तयार झाला त्यावेळेस अस्तित्वात होते असं आपण सांगू शकतो. आज रोजी ते 36 जिल्हे झालेले आहेत. आणि त्यावेळेस 229 तालुके होते, आता 239 तालुके झालेले आहेत. तर हे जे जिल्हा निर्मिती झालेली आहे ते आपल्याला माहिती आहे की रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग तयार झाला आणि औरंगाबादमधून जालना त्यावेळेस 1981 साली. त्यानंतर उस्मानाबादमधून लातूर आणि चंद्रपूरमधून गडचिरोली हे 1982 साली तयार झालेलं आहे. त्यानंतर मुंबई शहरापासून मुंबई उपनगर हा जिल्हा वेगळा झाला, तर ते 1990 साली माननीय श्री शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना हे जिल्ह्याचं विभाजन झालेलं आहे. त्यानंतर धुळेपासून नंदुरबार आणि अकोल्यापासून वाशिम हे 1998ला झालं. त्यानंतर भंडारापासून गोंदिया आणि परभणीपासून हिंगोली हे 1999ला झालं. आणि असं तर सध्या सर्वात रिसेंट म्हणजे किती 2014 साली ठाणेपासून पालघर वेगळं झालेलं आपण सांगू शकतो. म्हणजे थोडक्यात किती झालेले आहे पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 असे 10 जिल्हे एकूण काय झालेले आहेत त्याच्यामध्ये ॲडिशन झालेली आहे. म्हणजे 26 वरून किती झाले, 36 जिल्हे तयार झालेले आहेत. आता हे आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न पहा, कोणत्या प्रशासकीय भागामध्ये जिल्ह्यांची संख्या अधिक आहेत? आता आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. तर त्या 6 प्रशासकीय विभागामध्ये प्रत्येक प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या किती, तर हे बऱ्यापैकी आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे या प्रश्नातनं. हा STI मेन्स 2022ला विचारण्यात आलेला प्रश्न आहे. आता जर याच्यामध्ये पाहिलं तर याचं उत्तर जे आहे ते औरंगाबाद विभाग आहे, कारण औरंगाबाद विभागामध्ये एकूण 8 जिल्हे आहेत असं आपण सांगू शकतो. बरोबर. त्यानंतर कोकणामध्ये पाहिलं तर कोकणामध्ये एकूण 7 जिल्हे आहेत, पुण्यामध्ये 5 जिल्हे आहेत आणि नागपूर विभागात एकूण 6 जिल्हे आहेत असं आपण सांगू शकतो. तर हे याचा पूर्ण डेटा जो आहे तो आपण आता पुढं पाहू. जसं की आत्ता सांगितलं मी की औरंगाबादमध्ये बघा किती 8 जिल्हे आहेत. त्यानंतर कोकणामध्ये म्हणजे मुंबई विभागामध्ये 7 जिल्हे आहेत, नागपूरमध्ये 6 जिल्हे आहेत, पुण्यामध्ये 5, अमरावतीमध्ये 5 आणि नाशिकमध्ये 5, असे 8 7 6 आणि 5 5 5 असे जिल्हे प्रशासकीय विभागामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. पुढे जे दिली आहे मी ती तालुक्यांची संख्या दिलेली आहे, कारण याच्यावर देखील आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. म्हणजे औरंगाबादमध्ये सर्वात जास्त तालुके आहेत, किती आहेत, 76 तालुके आहेत. आणि कोकणामध्ये सर्वात जास्त तालुके सर्वात कमी तालुके आहेत ते म्हणजे किती, 50 तालुके. मग बाकी इन बिटवीन ते आपल्याला पाहिजे आहेत. इथे नागपूरमध्ये 6 जिल्हे आणि 64 तालुके आहेत. त्यानंतर बरोबर 58, 56 आणि 54 म्हणजे पुणे, अमरावती, नागपूर, नाशिक हे आपल्याला हा क्रम लक्षात ठेवायचा आहे. ओके. कारण एखादा प्रश्न विचारला तर ते आपलं सिक्वेन्स चुकला तरी आपलं ते उत्तर चुकू शकतो. त्यामुळे हा क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, PAN. ओके. आणि हा 58, 56, 54 2 2नी कमी होत जातात तालुके.
ओके, क्वचित एखादा प्रश्न असा विचारला जातो. एवढेही जास्त म्हणजे फक्त फॅक्ट समोर असू द्या डोळ्यासमोर, ते रिवाईज करत राहिलं तर लक्षात देखील राहून जातील. आता इथं मी तेच एक्सप्लेन केलेलं आहे की पुणे विभागामध्ये कुठकुठले जिल्हे आहेत. पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर हे 5 जिल्हे पुण्यामध्ये आहेत. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा हे 6 जिल्हे आहेत. कोकणामध्ये पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग हे 7 आहेत. औरंगाबादमध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, बीड आणि नांदेड असे 8 जिल्हे औरंगाबाद विभागामध्ये आहे. नाशिकमध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहमदनगर. अमरावतीमध्ये बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम आणि यवतमाळ हे 5 जिल्हे ह्या प्रशासकीय विभागामध्ये आहेत. तर अशा पद्धतीने सर्व प्रशासकीय विभागामध्ये कोणकोणते जिल्हे आणि किती जिल्हे आहेत प्लस किती तालुके आहेत हे देखील आपल्याला बऱ्यापैकी एक टेंटेटिव्ह आकडा आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे. ओके, पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे? आता आपल्याला माहिती आहे आपला जो महाराष्ट्र आहे, राईट, आपला जो महाराष्ट्र आहे याच्या आजूबाजूला आपल्याला महाराष्ट्र इथं इकडे MP स्टेट आहे, इकडं गुजरात आहे, इथं दादरा नगर हवेली आणि दमण दीव. ओके, दमण दीव आणि दादरा नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे. इकडे खाली गोवा आहे, इथं कर्नाटक आहे, इथं तेलंगणा आहे आणि इकडं छत्तीसगड आहे. तर आपल्या म्हणजे कोपऱ्यावरचे जे जिल्हे आहेत हे जिल्हे इकडं त्या राज्यांना लागून आहेत असं आपल्याला सांगितलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ते माहिती पाहिजे की कुठल्या राज्याला कुठल्या जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. ओके, तर आता आपल्याला तेलंगणा राज्याची विचारली आहे. तेलंगणा राज्य पहा कुठनं कुठपर्यंत आहे. इथनं नांदेडपासून सुरू होतं ते नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि इकडं खालच्या साईडला गडचिरोली. तर हे 4 जिल्ह्यांची सीमा ही तेलंगणा राज्याला लागते. आलं लक्षात? तर त्यातल्यामध्ये डिटेल्समध्ये जाऊन प्रश्न आपल्याला विचारला आहे की कुठले 4 जिल्हे आहेत. तर 4 जिल्हे त्यांनी ऑप्शनमध्ये दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला हे विचारलं नाही की म्हणजे यातनं तुम्ही इलिमिनेट करू शकत नाही तर ठीक आहे हा म्हणजे तेलंगणाला याला टच नाही आहे असं म्हणून, कारण हे 4ही जिल्हे तेलंगणाला टच करतात. परंतु ह्या 4ही जिल्ह्यांचं जर आपण नकाशामध्ये पाहिलं तर यवतमाळ जे आहे, यवतमाळची सीमा जी आहे ती सर्वात कमी सीमा तेलंगणा राज्याला लागलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवायचं की तेलंगणा राज्याला सर्वात कमी सीमा ही यवतमाळची लागली जाते. यासाठी म्हणजे हे पाठांतराच्या गोष्टी नाही तर हे तुम्ही जेव्हा मॅप पाहता तर एक मॅप पाहतानाच म्हणजे ह्या गोष्टी आपण पाहिजेत की कुठल्या राज्याला कुठल्या जिल्ह्यात सीमा जास्त आहे, कुठली कमी आहे, किती जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. तर हे सर्व पॉईंट्स आपण मॅप रिडिंग थ्रूच आपण पाहिलं पाहिजे. हे गोष्टी पाठांतराने होणार नाहीत. तेच इथे एक्सप्लेन केलेले आहे की नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली हे 4 जिल्ह्यांची सीमा तेलंगणा राज्याला लागून आहे. पैकी यवतमाळची सर्वात कमी आहे. आलं लक्षात? ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांचे भौगोलिक क्षेत्र हे 10,000 चौरस किलोमीटरपेक्षा कमी आहे असं आपल्याला विचारलं आहे. तर आपल्याला तुम्ही अभ्यास करतानाचा कसा अभ्यास करा की प्रशासकीय विभाग लक्षात ठेवा. सपोज औरंगाबाद असेल, कोकण असेल, ठीक आहे, नागपूर असेल, पुणे असेल, अमरावती असेल आणि नाशिक असेल. तर याच्यामध्ये कुठल्या ह्या प्रशासकीय विभागामध्ये किती असे जिल्हे आहेत की त्यांचे क्षेत्रफळ हे 10,000 म्हणजे 10,000 प्लस हेक्टर एवढं त्यांचं क्षेत्रफळ आहे. तर ते जिल्हे तुम्ही लक्षात ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला म्हणजे असे प्रश्न टॅकल होतील. ओके, तर एक जर तुम्ही इथं पाहिलं तर आपल्याला माहिती लातूर सर्वात कमी आहे, म्हणजे लातूरचं 10,000 प्लस नाही आहे. ठीक आहे, आणि ते आपल्याला ऑप्शनमध्ये बघा इथं एका ठिकाणी आहे. झालं कट, एक ऑप्शन आपला एलिमिनेट झाला. त्यानंतर बुलढाणा पण एवढा मोठा नाही की तो 10,000 प्लस असू शकतो त्यामुळे हा ऑप्शन देखील कट होतो. ओके, झालं कट. आता ऑप्शन 2च राहतात, एक तर अ ब आणि ब क, म्हणजे ब 100% आहे, बीड हा 10,000 प्लस आहे आणि औरंगाबाद आपल्याला माहिती आहे औरंगाबाद देखील काय 10,000 प्लस आहे. येते लक्षात? त्यामुळे हे जे आहे पर्याय क्रमांक 1 अ आणि ब हे 2 जिल्हे जे आहेत ते 10,000 प्लस आहे. हा लक्षात. उस्मानाबाद हा 10,000 प्लस नाही आहे, हा छोटा आहे तो. येते लक्षात? ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. तर याच्या आजूबाजूला म्हणजे आता हे कुठले किती जिल्हे आहेत तर महाराष्ट्रातले एकूण 13 जिल्हे असे आहेत. लक्षात ठेवा 13 जिल्हे असे आहेत. हा फॅक्ट पण कधी कधी विचारलं गेलं तर आपल्याला आलं पाहिजे की 13 जिल्हे असे आहेत की ज्यांचे क्षेत्रफळ 10,000पेक्षा जास्त आहे. आलं लक्षात? तर ते 13 जिल्हे कोणते आहेत ते आता मी इथं काढून दिलेले आहे तुम्हाला. ओके, तर औरंगाबाद प्रशासकीय म्हणजे छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये बीड, ओके, नांदेड आणि औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर हे एकूण 3 जिल्हे असे आहेत की जे त्यांचं क्षेत्रफळ 10,000 प्लस आहे. येते लक्षात? ठीक आहे, त्यानंतर नागपूरमध्ये गडचिरोली आणि चंद्रपूर हे 2 आहेत. कोकणामध्ये एकही जिल्हा असा नाही की ज्याचं क्षेत्रफळ हे 10,000पेक्षा जास्त असेल आणि त्यातल्या कोकणामध्ये सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? रत्नागिरी, ज्याचं क्षेत्रफळ देखील 8,000 प्लस आहे. ओके, 8,000 ते 8,500च्या आसपास, परंतु ते 10,000पेक्षा जास्त नाही. पुण्यामध्ये पुणे आहे, सोलापूर आहे आणि सातारा आहे, हे 3 आहेत. त्यानंतर अमरावतीमध्ये यवतमाळ आहे आणि अमरावती आहे, 2 आहेत. नाशिकमध्ये अहमदनगर, नाशिक आणि जळगाव हे 3 आहेत. येते लक्षात? तर ते
आणि हे त्याच क्रमाने दिलेले, म्हणजे औरंगाबाद विभागामध्ये सर्वात मोठा बीड आहे, मग नांदेड आहे, मग औरंगाबाद आहे. तर ह्या पद्धतीनेच मी ते इथं काढून दिलेले आहे. ही लिस्ट 13 जिल्ह्यांची लिस्ट आहे, ज्याचं क्षेत्रफळ हे 10,000पेक्षा जास्त आहे. कोकणामध्ये असा एकही जिल्हा नाही. हे एक फॅक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे, जेणेकरून कधी असा प्रश्न आला असता तुम्ही ते एलिमिनेट करू शकता. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. आता जिल्हा निर्मितीचा क्रम आणि त्याचं स्थापना वर्ष, म्हणजे जिल्हा कधी तयार झाला, तर त्याबद्दल आपल्याला विचारलेलं आहे. आता याच्यामध्ये पहा, पालघर दिलेलं आहे तुम्हाला, पालघर, गोंदिया, नंदुरबार आणि गडचिरोली, आणि पुढे त्यांचे स्थापना वर्ष दिलेले आहेत. तर याच्यावरून एक तर लक्षात येते आपल्याला की सर्वात रिसेंट जो आहे तो ठाण्यापासून पालघर तयार झालेला आहे आपला 2014 साली. म्हणजे पालघर ठाण्याची ही जोडी जर आपली जुळली तर अचं एक असणारा पर्याय कुठे, अचं एक असणारा पर्याय आता हे कट झाले, फक्त 2 आणि 4 इथं एक आहे. आता याच्यामध्ये कॉमन जर बघितलं डीचं चौथा पर्याय आहे, म्हणजे डी 100% गडचिरोली 82ला तयार झाली. आता गोंदिया आधी झाला का नंदुरबार आधी झाला, यासाठी तुम्हाला जो 10 जिल्ह्यांचा जो क्रम आहे तो पाठच पाहिजे. म्हणजे तुम्ही त्याला काहीतरी ट्रिक्स बनवा, निमोनिक्स बनवा, काही बनवा, पण ते पाठच पाहिजे. जसं सर्वात पहिलं आपल्याला माहिती आहे रत्नागिरीपासून सिंधुदुर्ग तयार झालं, त्यानंतर औरंगाबादपासून जालना तयार झालं, ओके, नंतर उस्मानाबादपासून लातूर तयार झालं, नंतर चंद्रपूरपासून गडचिरोली तयार झालं, त्यानंतर मुंबई शहरपासून मुंबई उपनगर तयार झालं. त्यानंतर काय आलं, आता हे झालं हे 1981ला, हे 2 होतात 1982ला, हे 1990ला, त्यानंतर 1998ला एक आहे, 1998ला 2 आहेत, 1999ला 2 आहेत आणि 2014ला एक आहे. हे आपल्याला माहिती आहे ठाणेपासून पालघर. ते तुम्हाला आता का तुम्ही पाठच करावं लागतील ह्या गोष्टी, ओके. त्यानंतर आता इथं पहा, धुळेपासून नंदुरबार, त्यानंतर अकोलापासून वाशिम तयार झालेलं आहे, त्यानंतर भंडारापासून गोंदिया आणि परभणीपासून हिंगोली. तर हे 98ला हे 2 तयार झालेत आणि 99ला हे 2 तयार झालेत. त्याच्यामध्ये मग 98ची जोडी कशाला जाते, नंदुरबारला लागते, पण नंदुरबार तयार झालेला आहे, तर नंदुरबार 98ला जातो आणि गोंदिया 99, इथं पहा गोंदिया 99ला जातो आहे. तर अशा पद्धतीने ही जोडी आपली जुळते आणि पर्याय क्रमांक याचे 2 हे उत्तर बरोबर येत आहे. फक्त मला तुम्हाला हे सांगायचं की हे जे जिल्हे तयार होतात, सिंधुदुर्ग, जालना, लातूर, गडचिरोली, मुंबई उपनगर, नंदुरबार, वाशिम, गोंदिया आणि हिंगोली, त्यानंतर पालघर, तर हे क्रमाने तुम्ही काहीतरी याची ट्रिक बनवा आणि ती लक्षात ठेवा. ठीक आहे. तेच मी इथं समजून सांगितलं पुढं तुम्हाला की ओके, तर हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा, STI मेन्सला विचारले 2019ला, खालील नमूद महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांना त्यांच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमात लावा. तर एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, ओके. आता मी प्रशासकीय विभाग जे आहेत त्या प्रशासकीय विभागांचा आपल्याला क्षेत्रफळानुसार उतरता क्रम विचारला आहे. सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कुठला असेल, तर ऑब्व्हियसली छत्रपती संभाजीनगर, येते लक्षात, ओके. तर तो सर्वात मोठा प्रशासकीय विभाग असणार आहे. त्यामुळे ड हे सर्वात आधी आलं पाहिजे. ड कुठे सर्वात आधी, या ठिकाणी नाही, या ठिकाणी नाही, 2 ऑप्शन कट झाले आपले, ओके. हे 2 ठिकाणी ड आहे. आता पुढचा, आता एक 2 पॉईंट लक्षात ठेवा. नाशिक विभाग हा पुणे विभागापेक्षा मोठा आहे. सेम तसंच नागपूर विभाग हा अमरावतीपेक्षा मोठा आहे. हा लक्षात, नाशिक विभाग पुण्यापेक्षा मोठा आहे. नागपूर विभाग, आणि विभागाबद्दल बोलता, जिल्ह्याबद्दल नाही. नाशिक विभाग, नागपूर विभाग, आणि हे अमरावतीपेक्षा मोठा आहे. म्हणजे नाना हे दोन्ही मोठे आहे, लक्षात ठेवा, नाना मोठे आहेत. तर ते तुम्ही जर लक्षात आलं तुमच्यात थोडं, तर इथं मग तुमचे ऑप्शन पण एलिमिनेट होतील. आता पुढचं तेच तुम्हाला विचारलं आहे. पुढचं बघा, य ब आणि ब य याच्यामध्ये विचारलं आहे, म्हणजे पुणे आणि नाशिकमध्ये कोण मोठे आहे. मग एकतर हे तरी तुम्हाला माहिती पाहिजे की नाशिक पुणेमध्ये कोण मोठे आहे, नाशिक मोठे आहे, तरी तुमचं उत्तर निघतं. किंवा पुढं क आणि अ, म्हणजे अमरावती आणि नागपूर यांच्यामध्ये कोण मोठं आहे, तर नागपूर मोठं आहे, म्हणजे अ आधी येणार. दुसरा पर्याय तसा आहे तो बाद होतो आहे. येते लक्षात, तेव्हा पर्याय क्रमांक 4 उत्तर येते. म्हणजे तुम्हाला ॲटलीस्ट एवढं तरी माहिती पाहिजे की एक नाशिक किंवा पुण्यामध्ये कोण मोठे आहे, किंवा नागपूर आणि अमरावतीमध्ये कोण मोठे आहे. तर आता लक्षात ठेवताना सगळंच लक्षात ठेवा, नाशिक पुण्यापेक्षा मोठं आहे आणि नागपूर अमरावतीपेक्षा मोठं आहे. कन्फ्युजन इथंच होतं तुमचं, कारण पुणे नागपूरमध्ये कन्फ्युजन होत नाही, किंवा नाशिक अमरावतीमध्ये कन्फ्युजन होत नाही. ठीक आहे. तेच मी इथं सांगण्याचा प्रयत्न केला की सर्वात मोठा लक्षात ठेवा, सर्वात मोठा आपला औरंगाबाद आहे, सॉरी अहमदनगर झाले. औरंगाबाद सगळ्यात मोठा प्रशासकीय विभाग, तो सर्वात मोठा आहे. त्यानंतर कोकण प्रशासकीय विभाग सर्वात छोटा आहे. त्यानंतर नाशिक विभाग हा पुण्यापेक्षा मोठा आहे आणि नागपूर विभाग हा अमरावतीपेक्षा मोठा आहे. एवढा एक पॉईंट लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न पहा, SR मेन्सला विचारलेला आहे, ओके. सब रजिस्ट्रार मेन्स ऑक्टोबर 2023ला, की महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा ही शेजारील मध्य प्रदेश राज्याला भिडलेल्या आहेत. हेच मगाशी जे मी तुम्हाला काढून दाखवलं होतं की महाराष्ट्राच्या सर्व बाजूंना जी राज्य आहेत, तिथे राज्यांमध्ये आपल्याला पाहायचं की कुठल्या राज्याला किती जिल्ह्यांची सीमा आहे. तिथे MP आहे, MPला जवळजवळ
8 जिल्ह्यांच्या सीमा लागल्या आहेत. किती? 8 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपलं याचं उत्तर बरोबर आहे. हे प्रत्येक राज्याचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. इथं गुजरात आहे. गुजरातला 4 राज्यांच्या लागलेल्या आहेत. त्यानंतर इकडे छत्तीसगड आहे. छत्तीसगडला 2च सॉरी मी राज्य बोलते जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. छत्तीसगड राज्याला 2 जिल्हे कुठले कुठले? इथं गोंदिया, ह्या कोपऱ्यावरचा गोंदिया आणि इकडचं गडचिरोली. येते लक्षात. त्यानंतर तेलंगणाला 4 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली. आलं लक्षात. त्यानंतर कर्नाटकला 7 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. 7 कुठले कुठले? सर्वात सिंधुदुर्ग, त्यानंतर कोल्हापूर, त्यानंतर सांगली, त्यानंतर सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, ओके, आणि शेवटचा नांदेड. इथे नांदेड दोघांनाही टच आहे, तेलंगणाला पण आणि कर्नाटकला पण. तर अशा पद्धतीने तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे गुजरात म्हटलं की 4 लक्षात आलं पाहिजे, MP म्हटलं की 8 जिल्हे लक्षात आलं पाहिजे, छत्तीसगड म्हटलं की 2 जिल्हे लक्षात आलं पाहिजे, तेलंगणा म्हटलं की 4 जिल्हे, कर्नाटक 7 जिल्हे आणि गोव्याला 1 जिल्हा कुठला? सिंधुदुर्ग, याची सीमा लागलेली आहे. ते अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे हे प्रश्न विचारतात आणि बरेच विचारलेले आहेत प्रश्न. आणि इथून पुढे पण आपल्याला कधी कधी मल्टी लायनर स्टेटमेंटमध्ये पण देतील ते, म्हणजे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन देतील आणि त्यात तुम्हाला ते फसवण्याचा प्रयत्न करतील. ते आपले तोंडपट झाली पाहिजे ते जिल्हे. ठीक आहे. ते कुठले कुठले 8 जिल्हे ते मी इथं दिलेले आहे पहा, ते पण पाहायचं आपल्याला. कारण कधी कधी बुलढाणा असेल, बुलढाणा, त्यानंतर बाजूला जो अकोला आहे, अकोला आपलं कन्फ्यूज होतो. आणि इथं नागपूरची इथं वर्धा आहे. तर ह्या अकोला आणि वर्धा याच्यामध्ये कधी कधी आपण कन्फ्युजन होतं की आपलं तो जिल्हा टच आहे का नाही MP ला, कधी जर मॅप रिडिंग व्यवस्थित झालं नसेल तर. त्यापेक्षा मग इथं नंदुरबार आहे, धुळे आहे आणि जळगाव आहे, म्हणजे जे खानदेशातले 3 जिल्हे आहेत ते तर MP ला लागतातच. ठीक आहे. त्यानंतर विदर्भातील सुरू होतं बुलढाणा, अमरावती प्रशासकीय विभागातला बुलढाणा, अमरावती, ओके, हे 2 जिल्हे इथं लागतात. आणि नागपूर विभागातील 3 जिल्हे लागतात, नागपूर, भंडारा आणि गोंदिया. प्रश्न आपल्याला कसाही फिरून फिरून विचारतील की अमरावती प्रशासकीय विभागातील किती जिल्हे टच होतात, खानदेशातले किती टच होतात, नागपूर प्रशासकीय विभागातले किती टच होतात. तर हे प्रश्न कसाही विचारू, आपलं एक कन्सेप्ट क्लिअर असेल, आपलं मॅप रिडिंग व्यवस्थित असेल तर आपण त्याचं उत्तर देऊ शकतो. इथं अकोला टच होत नाही MP ला, वर्धा देखील MP ला टच होत नाही. हे 2 गोष्टी फक्त इथं प्रकर्षाने लक्षात ठेवा. हे कन्फ्युजन वाढवणाऱ्या गोष्टी आहेत. ओके, नंदुरबार, धुळे, जळगाव हे 3 जिल्हे, त्यानंतर इकडचे नागपूर, भंडारा, गोंदिया हे 3 जिल्हे आणि मधले बुलढाणा आणि अमरावती हे 2 जिल्हे MP ला, म्हणजे एकूण मिळून किती होतात? असे 8 जिल्हे मध्य प्रदेश राज्याला त्याच्या सीमा टच झालेल्या आहेत. बाकी राज्यांचे दिले मी क्रमाने पहा. इकडे गुजरातला 4, MP ला 8, छत्तीसगडला पूर्वेकडे 2, तेलंगणाला 4, कर्नाटकला 7 आणि गोव्याला 1. लगेच प्रश्न आला पहा, ASO मेन्स 2023. त्याला प्रश्न काय विचारला आहे? महाराष्ट्रातली किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला भिडलेल्या आहेत? आत्ताच आपण पाहिलं किती जिल्हे आहेत जे कर्नाटक राज्याला टच होतात, तर 7 जिल्हे आहेत. एक तुम्ही असं पण लक्षात ठेवतो, MP सर्वात जास्त किती? 8 जिल्हे. त्यानंतर कर्नाटक किती? 7 जिल्हे. त्यानंतर बाकी मग गुजरात 4 जिल्हे आहे. ठीक आहे. तेलंगणा पण 4 जिल्हे आहे. तेलंगणा, गुजरात 4 जिल्हे आहेत. मग राहते काय फक्त? छत्तीसगड 2, गोवा 1 आणि दादरा नगर हवेली आणि दमण दीव ही देखील एक जिल्हा, पालघर जिल्ह्याला टच होतात. इथे लक्षात अशा पद्धतीने देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. काही एक्सप्लेनेशनची जास्त आता गरज नाही याच्यामध्ये. पुढचा STI मेन्स 2019ला विचारलेला प्रश्न पहा, महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर सर्वात जास्त जिल्हे ऑब्व्हियसली आत्ता मगाशीच पाहिलं आपण, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त म्हणजे 8 जिल्हे आहेत. नागपूरमध्ये 6 आहेत, नाशिकमध्ये 5 आहेत, अमरावतीमध्ये 5 आहेत. तोच आपला क्रम लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. 8, 7, 6, 5, 5, 5 हे औरंगाबाद. ठीक आहे. 7 जिल्हे कुठे आहेत? कोकणात आहेत. 6 जिल्हे नागपूरमध्ये आहेत, 5 जिल्हे पुण्यात आहेत, हे अमरावतीमध्ये 5 आहेत आणि नाशिकमध्ये 5 आहेत. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तेच इथं मांडून दिले मी, फक्त इथं रिव्हिजनसाठी तुम्हाला दिले की आता तालुके पण दिलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे औरंगाबादमध्ये 8 जिल्हे आणि 76 तालुके आहेत, कोकणामध्ये 7 जिल्हे आणि 50 तालुके आहेत. म्हणजे सर्वात जास्त तालुके औरंगाबादमध्ये आहेत आणि सर्वात कमी तालुके कोकणात आहेत. हे तालुक्यांच्या बाबतीत लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नागपूरमध्ये पहा 6 हे आकडा जुळतो असा, तर त्यामुळे ते लक्षात ठेवू शकता. 6 जिल्हे 64 तालुके. बाकी मग PAN आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. P म्हणजे पुणे, A म्हणजे अमरावती, N म्हणजे नाशिक. 58, 56, 54 2-2नी कमी होतात ते. ठीक आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे की कुठल्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत, तर औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त म्हणजे 8 जिल्हे आहेत. पहा लगेच पुढचा प्रश्न आला. आत्ता आपण जी प्रॅक्टिस केली त्याच्या बेसिसवरच आपल्याला लगेच पुढचा प्रश्न सॉल्व्ह होतो आहे. म्हणजे ASO मेन्स जुलै 2022मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. पहा, नाशिक विभागामध्ये किती तालुके आहेत? आता इथं तुम्हाला ऑप्शन पण असे दिले पहा, 54, 52, 56, 51, म्हणजे जसं की किती डेटा पाठ करायचा आपण. ठीक आहे.
तर टेन्शन घ्यायचं नाही. फक्त ह्या चॅप्टरमध्ये एवढे 1-2 गोष्टी फक्त सारख्या पाहत राहिल्या की ते किंवा एकमेकांना मित्रांना विचारत राहायचं की ते ट्रिक्स वगैरे बनवायची, तर ते त्यांनी लक्षात राहून जातं. जसं की आत्ता आपण ते बनवलं, आपण फक्त आकडे लक्षात ठेवले 8, 7, 6, 5, 5, 5. ओके, हे औरंगाबाद, हे कोकण, हे नागपूर. बाकी मग PAN पॅन लक्षात ठेवलं आपण असं. याच्यामध्ये आपल्याला 58, 56 आणि 54 एवढं लक्षात ठेवायचं. 2-2नी कमी होत जातात. इथं 76 आहे औरंगाबादमध्ये, इथं 50 आहे आणि इथं 64 आहे. 6वरनं 64 लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण जिल्हे आणि तालुक्यांची संख्या लक्षात ठेवू शकतो. आता आपल्याला नाशिक विचारले ना, नाशिकमध्ये किती आहेत? 54. डायरेक्ट पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. एवढं फक्त तक्ता तुम्ही सारखा डिस्कस करा मित्रांशी. डिस्कशनमधून देखील चांगल्या प्रकारे अभ्यास होतो. पुढचा प्रश्न PSI मेन्स सप्टेंबर 2022ला विचारण्यात आलेला आहे. कोणत्या जिल्ह्याची सीमा ही कर्नाटक व तेलंगणा या 2 राज्यांना लागून आहेत? आता पहा, आता हा थोडा ॲडव्हान्स लेवलचा प्रश्न झालेला आहे की आपल्याला काय विचारलं आहे की महाराष्ट्रातला असा कुठला जिल्हा आहे? ओके, सपोज आपला महाराष्ट्र असेल, असा कुठला जिल्हा आहे की आता इथं जिल्हा आहे तो जो इकडे तेलंगणा आणि या साईडला कर्नाटका या दोन्ही राज्यांना काय असेल याची सीमा टच झालेली असेल असं आपल्याला विचारलं आहे. तर ऑब्व्हियसली ते मग आता प्रत्येक राज्याचं तुम्हाला करणं अपेक्षित आहे याच्यातनं. याचं उत्तर आहे आपलं नांदेड. येते लक्षात? याचं उत्तर काय आहे? नांदेड. पर्याय क्रमांक 4. परंतु अशा तुम्हाला प्रत्येक राज्याचं करणं देखील अपेक्षित आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन ॲडव्हान्स लेवलचा अजून प्रश्न म्हणजे काय माहिती का, त्या जिल्ह्यातला कुठला तालुका जो आहे की तो तालुका त्या 2 राज्यांना कनेक्ट होतो. हा प्रश्न देखील आपल्याला 100% विचारतील, कारण तसा डेटा आपल्या पुस्तकामध्ये देखील अवेलेबल झालेला आहे. म्हणजे कधी ना कधीतरी त्याच्यावर तो प्रश्न विचारला जाणार. तेच मी इथं मांडून दिलेले आहे. ते आपण थोडं पाहूया की इकडं पहा, इकडं आपलं MP आहे. आपल्याला माहिती आहे MP आणि गुजरात. MP आणि गुजरातला जे जिल्हे कनेक्ट झाले ते 2 जिल्हे आहेत, नंदुरबार आणि धुळे. हे 2 जिल्हे MP आणि गुजरातला कॉमन आहेत. इथे लक्षात जिल्हे विचारलं तर. त्यानंतर इकडं MP आणि छत्तीसगड. छत्तीसगडला गोंदिया हा जिल्हा कॉमन आहे. आता छत्तीसगड आणि इकडं तेलंगणा. छत्तीसगड तेलंगणा गडचिरोली कॉमन आहे. तेलंगणा आणि कर्नाटकला नांदेड कॉमन आहे. आणि कर्नाटक आणि गोवा यांना सिंधुदुर्ग कॉमन आहे. येते लक्षात? इकडं नंदुरबार, धुळे, नंतर गोंदिया, गडचिरोली, नांदेड आणि सिंधुदुर्ग. आता यांच्यामधले कुठले तालुके जे आहेत ते कॉमन आहेत? त्यातलं नंदुरबारमधला काय? शहादा. नंदुरबारमधला शहादा जो तालुका आहे, कारण तो वरती गुजरात आणि MPला कॉमन आहे. त्यानंतर गोंदियामधला सालेकसा तालुका. सालेकसा तालुका हा MP आणि छत्तीसगडला कॉमन आहे. त्यानंतर गडचिरोलीमधला अहेरी आणि सिरोंचा हे दोन्ही तालुके तेलंगणा आणि छत्तीसगडला कॉमन आहेत. त्यानंतर नांदेडमधील देगलूर तालुका हा कर्नाटक आणि तेलंगणाला कॉमन आहे. आणि सिंधुदुर्गमधील दोडामार्ग तालुका हा कर्नाटक आणि गोवाला कॉमन आहे. त्यामुळे तुम्हाला हे यादी तुम्हाला लक्षातच ठेवावी लागेल. कोणते जिल्हे कॉमन आहेत आणि कोणता तालुका देखील कॉमन आहे. ठीक आहे. तर या प्रश्नाचं आपलं तर उत्तर आत्तापुरतं नांदेड होतं, परंतु यातनं आपल्याला हे शिकायचं आहे की याच्यानंतर प्रश्न कसा विचारला जाईल. तर त्या प्रश्नासाठी आपल्याला रेडी राहायचं आहे. तुम्हाला हाच प्रश्न डबल विचारतील याची काही गॅरंटी नाही, परंतु ह्या बेसिसवर असाच प्रश्न तुम्हाला आता नांदेडसाठी विचारला, उद्या गडचिरोलीसाठी विचारतील, नंतर गोंदियासाठी विचारतील, किंवा त्यांच्यामधला कुठला तालुका आहे ते म्हणजे अजून अवघड करायचं पेपर. जर पेपर अजून अवघड करायचा असेल तर तोच प्रश्न फक्त डिटेलमध्ये जाऊन विचारणार ते. इथे लक्षात? आता त्यांनी नांदेड विचारलं तर नांदेडमधला आता आपल्याला तालुका विचारतील. म्हणजे ते एवढे तरी चेक करतात की मुलं करतात का, PYQ फॉलो करतात का. तर आयोग स्वतः PYQ फॉलो करतो, त्यामुळे आपण देखील PYQला महत्त्व द्यायचं. जे PYQच्या आजूबाजूचा जो डेटा आहे तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहे? परत आला पहा प्रश्न. संयुक्त गट क पूर्वला विचारलेला हा प्रश्न आहे. तर पाहिलं आपण, पाठच झालं आता आपलं. 7 कर्नाटकला किती आहेत? 7. 8 कुणाला आहेत? 8 MPला आहे. हे देखील लक्षात ठेवा. 6 कुणाला आहे? तर 6 कुणालाच नाही है ना. 5 कुणाला आहे? 5 देखील कुणाला नाही. मग कुठले 4 आहेत पहा. तेलंगणाला 4 आहेत आणि कर्नाटकला 4 आहेत. गुजरातला 4 आहेत. इथे लक्षात? अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे आपलं ज्या आकडेवरती तोंडपाठ झाली पाहिजे. या एक्सप्लेनेशनची गरज नाही त्या क्वेश्चनला. पुढचा प्रश्न पहा. औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा व सर्वात लहान असणारे जिल्हे कोणते? हे गट क पूर्वला विचारलेला प्रश्न आहे हा. ओके. तर औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये आपल्याला माहिती आहे औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत? एकूण 8 जिल्हे आहेत. येथे लक्षात? 8 जिल्ह्यापैकी सर्वात मोठा जिल्हा कुठला आहे आणि सर्वात छोटा जिल्हा कोणता आहे हे देखील आपल्याला प्रत्येक प्रशासकीय विभागामध्ये करणं अपेक्षित
आहे. म्हणजे तेवढा एक बेसिक डाटा आपल्याकडे पाहिजे की औरंगाबादमध्ये सगळ्यात मोठा बीड जिल्हा आहे. कुठला आहे? बीड जिल्हा आहे. आणि सर्वात छोटा जिल्हा हिंगोली जिल्हा आहे. ओके, येते लक्षात. तर मग पहा आपली जोडी कुठली, सर्वात मोठा आणि सर्वात लहान, बीड आणि हिंगोली. येथील पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर बरोबर आहे. आता तुम्हाला औरंगाबाद प्रशासकीय विभागामधील विचारलं, तर आता पुढे जाऊन दुसऱ्या प्रशासकीय विभागामधील विचारतील, तर ते देखील आपण करणं अपेक्षित आहे. तर ते थोडा डेटा मी इथे तुम्हाला काढून दिलेला आहे की औरंगाबादमधील सर्वात मोठा बीड आहे, सर्वात छोटा हिंगोली आहे. ओके, त्यानंतर कोकणाचा जर विचार केला तर कोकणाचा सर्वात मोठा रत्नागिरी आहे आणि सर्वात छोटा मुंबई शहर आहे. त्यानंतर नागपूरचा विचार केला तर सर्वात मोठा गडचिरोली आहे आणि सर्वात छोटा भंडारा आहे. पुण्यामध्ये सर्वात मोठा पुणेच आहे आणि सर्वात छोटा कोल्हापूर आहे. अमरावतीमध्ये सर्वात मोठा यवतमाळ आहे आणि सर्वात छोटा वाशिम आहे. नाशिकमध्ये सर्वात मोठा नगर आहे आणि सर्वात छोटा नंदुरबार आहे. म्हणजे तुम्ही जर ऑब्झर्व केले तर फक्त पुण्यामध्ये पुणेच मोठं आहे. लक्षात नाही. नागपूर विभागामध्ये नागपूर मोठा नाही, अमरावतीमध्ये अमरावती मोठा नाही, नाशिकमध्ये नाशिक मोठा नाही, औरंगाबादमध्ये औरंगाबाद मोठा नाही. लक्षात. किंवा कोकण किंवा मुंबई डिव्हिजनमध्ये मुंबई मोठं नाही, फक्त पुण्यामध्ये पुणे मोठे. म्हणजे हे तुम्ही तुम्हाला म्हणजे इलिमिनेशनला याचा फायदा होऊ शकतो कुठं. ओके, हे फक्त फॅक्ट डोक्यात ठेवा की पुण्यामध्ये फक्त पुणे मोठं आहे, बाकी ठिकाणी तो जिल्हा सोडून दुसरे जिल्हे मोठे आहेत. म्हणजे नागपूर ज्याच्या नावावरनं त्या प्रशासकीय विभागाला नाव दिले तो मोठाच असायला पाहिजे असं नाही. लक्षात. म्हणजे नागपूरमध्ये नागपूर मोठा होता म्हणून नागपूरचं नाव दिलं असं नाही आहे ते. ठीक आहे, तर हा एक फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवा. बाकी हे MMBTH आपलं हे शॉर्ट ट्रिक आहे ती, म्हणजे सर्वात छोटे जिल्हे आहेत. सर्वात छोटं मुंबई शहर, मग मुंबई उपनगर, त्यानंतर भंडारा, मग ठाणे, मग हिंगोली त्यापेक्षा थोडा मोठा. तर ते याच्यामध्ये पहा, भंडारा इथं आला, हिंगोली आला, मुंबई शहर आला, 3 जिल्ह्यात आलेले आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आता. फॉरेस्ट मेन्सला विचारलं आहे 2018ला. यवतमाळ जिल्ह्याच्या पूर्वेस कोणते जिल्हे आहेत? यवतमाळ जिल्ह्याच्या पूर्वेस कोणते जिल्हे आहेत? पहा किती डिटेलमध्ये प्रश्न विचारला. म्हणजे पहिली तर गोष्ट तुम्हाला महाराष्ट्रामध्ये यवतमाळ कुठे आहे ते माहिती असणं अपेक्षित आहे. ओके, आलं लक्षात. कुठं यवतमाळ? इथं कुठेतरी यवतमाळ आहे. इथं नांदेड आहे. आत्ताच आपण पाहिलं होतं की 4 जिल्ह्यांच्या सीमा ह्या तेलंगणाला लागतात. कुठल्या कुठल्या? नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली. तर यवतमाळ इथं आहे. तर त्या यवतमाळच्या पूर्वेला कोणते जिल्हे असं आपल्याला विचारले. यातनं एवढं तर फिक्स होतं की चंद्रपूर आणि गडचिरोली हे काय त्याच्या पूर्वेला आहे. त्यामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली हे डेफिनेटली पूर्वेला आहेत. ओके, अमरावतीचा जर विचार केला तर अमरावतीवरच्या साईडला, अमरावती MP ला चिटकून आहे. आत्ताच आपण पाहिलं होतं मगाशी. अमरावती कुठे आहे? MP ला चिटकून आहे. म्हणजे अमरावती इकडे वरती असणार, म्हणजे ते पूर्वेला असणार का? तर नाही. त्यामुळे क ऑप्शन आपला इलिमिनेट झाला. क जिथे जिथं आहे तो ऑप्शन आपले इलिमिनेट झाले. आता उरलं का फक्त पहा अ, ब आणि अड. 100% आहे आणि ब पण आहे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली पर्याय क्रमांक 3 हेच आपलं उत्तर बरोबर येणार आहे. असं कधी कधी थोडं इलिमिनेशन करून देखील तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता. किंवा ते तुमचं जे नॉलेज आहे, आता आपल्याकडे नॉलेज होतं की यवतमाळ कुठे आहे याचं स्थान आपल्याला माहिती, तेलंगणाला चिटकून आहे, अमरावतीवरती आहे MP ला चिटकून. तर हे आपलं नॉलेजचा पार्ट आहे. आपण तो अभ्यास केला आहे. अभ्यास केला तर डेफिनेटली प्रश्न सोपे जाणार. वाशिम जर विचार केला तर वाशिम इकडं या साईडला आहे, पश्चिम साईडला. यवतमाळच्या पश्चिमेला वाशिम आहे, त्याच्यावरती अकोला आहे. अकोल्यापासून वाशिम वेगळा झाला. तर हे आपण केलेलं आहे पार्ट अशा पद्धतीने. त्यामुळे हे पण उत्तर नाही. त्यामुळे उत्तर तर आपल्याला आलेलं आहे. फक्त बाकी जिल्ह्यांचे स्थान कुठे ते देखील पाहून घ्या. ते इथं दिलेलं आहे. मी अमरावती उत्तरेस आहे, बरोबर. आत्ताच पाहिलं आपण. अमरावती उत्तर दिशेला आहे, वाशिम पश्चिम दिशेला आहे. यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की मॅप रिडिंग. ओके, मॅप तुमच्या डोळ्यासमोर आला पाहिजे कंटिन्युअसली. पुढचा प्रश्न, खालीलपैकी पुणे विभागामध्ये सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता? ओके, जुन्नर, मावळ, मेढा, चंदगड इथं चंदनगड. ओके, चंदगड हा कोल्हापूरमधला तालुका आहे. कुठला? कोल्हापूरमधला. कोल्हापूरमधला म्हणजे बऱ्यापैकी शेवटच्या टोकावरचा आपला पुणे विभाग जो आहे. पुणे विभागामध्ये कोल्हापूर सगळ्यात खाली आहे, कोल्हापूरमध्ये चंदगड सगळ्यात खाली. तर तो सर्वात खालचा तालुका आहे. मग उत्तरेकडील होईल का? नाही होणार. तेव्हा चौथा ऑप्शन गेला. मावळ सर्वात उत्तरेकडील नाही. सर्वात उत्तरेकडील तालुका पुण्यामध्ये जुन्नर आहे. ओके, जुन्नर, आंबेगाव, खेड. ओके, हे जे स्टार्टिंगचे वरचे 3 तालुके आहेत पुणे जिल्ह्यामध्ये, जुन्नर, आंबेगाव, खेड, हे वरून असे खाली येतात. सर्वात वरती जुन्नर आहे. जिथं जुन्नरमध्ये आपल्याला माहिती आहे शिवनेरी किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या किल्ल्यावर झाला होता. तर तो आपला शिवनेरी किल्ला आहे जुन्नरमध्ये आणि तो सर्वात उत्तरेकडचा तालुका आहे. चंदगड सर्वात दक्षिणेकडचा तालुका आहे. मेढा सातारामध्ये आहे. मेढा तालुका कुठे आहे? सातारामध्ये. म्हणजे हा सर्वात उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे येणार नाही. मावळ देखील पुण्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने बघा, सर्वात उत्तरेकडचा जुन्नर आहे, मावळ पुण्यामध्ये आहे, चंदगड हा कोल्हापूरमध्ये आहे आणि मेढा साताऱ्याचा आहे. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीने तुम्हाला मॅपवरचे क्वेश्चन असतात. पुढचा प्रश्न पहा, लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे? ठीक आहे, असा प्रश्न जेव्हा तुमच्यासमोर येतो तेव्हा फक्त एवढं त्याचं स्थान फिक्स करून घ्या आधी की नक्की लातूर जिल्ह्याचं स्थान कुठं आहे बा. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे इकडं दक्षिण पण सुरू केलं की इथं सिंधुदुर्ग आहे. पहिला सिंधुदुर्ग आहे, नंतर कोल्हापूर आहे, त्यानंतर सांगली आहे,
सोलापूर आहे, त्यानंतर उस्मानाबाद आहे, लातूर आहे, त्यानंतर नांदेड आहे, यवतमाळ आहे, चंद्रपूर आहे आणि गडचिरोली आहे. तर अशा पद्धतीने हे जिल्हे आहेत. त्यापैकी आता सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर. इथं लातूर आहे. म्हणजे एवढं तर फिक्स आहे की लातूरला ह्या साईडला कुठे जिल्ह्याची सीमा आहे, उस्मानाबाद जिल्ह्याची सीमा आहे आणि पलीकडच्या साईडला नांदेड जिल्ह्याची सीमा आहे. आलं लक्षात? तर त्याच्यावरती अजून आता इथं इकडनं आय थिंक बीड जिल्हा आणि परभणी जिल्हा येऊन याला मिळतो. आलं लक्षात? तर म्हणजे एकूण 1, 2, 3 आणि 4 असे एकूण 4 जिल्ह्यांची सीमा लातूरला लागलेली आहे. ठीक आहे, राईट, तेच आहे. इकडं उस्मानाबाद आहे, इकडं बीड आहे वरनं, इकडनं परभणी, नंतर नांदेड, अशा 4ही जिल्ह्यांची सीमा लातूरला येऊन लागते. येते लक्षात? त्यामुळे पर्याय क्रमांक 2 म्हणजे 4 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. दिल्या जिल्ह्यांच्या भौगोलिक क्षेत्रफळाचा विचार करून लहान ते मोठा असा क्रम ओळखा. लहान ते मोठा म्हणजे सर्वात छोट्यापासून सर्वात मोठा. आणि याच्यामध्ये आपल्याला हिंगोली, वाशिम, भंडारा, हिंगोली, वाशिम, हिंगोली हे ऑप्शन आपल्याला दिसत आहेत. तर अशाच आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला आपली ट्रिक माहिती ती MMBTH. ओके, तर MMBTHमध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंतर भंडारा, नंतर ठाणे, मग हिंगोली आहे. म्हणजे भंडारा सर्वात छोटा आहे. म्हणजे ते लहान ते मोठा विचारलं म्हणजे आपल्याला चढता क्रम विचारला आहे, राईट. तर भंडारा सर्वात आधी असणार. म्हणजे ह्या ऑप्शनमध्ये विचार केला तर हिंगोली आणि वाशिमचा जर विचार केला तर हिंगोली सर्वात आधी येते, ठीक आहे. पण भंडारा आणि हिंगोलीचा विचार केला तर भंडारा आधी येते, राईट. भंडारा आणि हिंगोली ही बरोबर आहे. इथं बा हिंगोली आणि भंडारा हे उलटं झालं ना, हिंगोली मोठा आहे भंडारापेक्षा, त्यामुळे भंडारा आधी आला पाहिजे. मग भंडारा एकाच ऑप्शनमध्ये आधी आहे. पर्याय क्रमांक 2 भंडारा, हिंगोली, वाशिम आणि नंदुरबार. मग हे आपलं पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. इथं पण पहा हिंगोली आणि भंडारा उलटं झाले, त्यामुळे हे चुकलं, पहिलं चुकलं. इथं पण हिंगोली, भंडारा हे देखील चुकलेलं आहे. येते लक्षात? थोडं फक्त एक गोष्ट आपल्याला माहिती असली ना त्याच्या बेसिसवर आपण बाकीचे ऑप्शन इलिमिनेट करू शकतो. ठीक आहे, तर ते आपली मेथड ऑफ इलिमिनेशन सर्वांनी म्हणजे फॉलोच करायची. याने आपला टाईम पण खूप सेव्ह होतो आणि उत्तर ॲक्युरेट येण्याचे चान्सेस खूप वाढतात. तेच सांगितले. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा प्रश्न पहा. पुणे जिल्ह्यास किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? ओके, परत तेच की पुणे जिल्हा कुठे माहिती पाहिजे आपल्याला, राईट. हे आपलं महाराष्ट्र आहे. पुणे जिल्हा इथं मध्ये पुणे जिल्हा आहे. ओके, पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला रायगड आहे, राईट. पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला रायगड आहे. वरच्या साईडला आता इकडं आपल्याला पाहिजे खाली सातारा आहे, वरच्या साईडला अहमदनगर आहे. इकडे ठाणे जिल्ह्याची पण सीमा लागते आपल्याला. इकडं अहमदनगर आहे आणि इकडनं बीड जिल्ह्याची देखील सीमा पुण्याला लागत आहे. तर अशा पद्धतीने एकूण किती 5 जिल्ह्यांची सीमा पुण्याला लागते. सॉरी, बीड नाही, सोलापूर आपलं. पुणे जिल्हा म्हणजे पुणे विभागामधील सोलापूर. ओके, इकडं रायगड आहे, राईट. पश्चिमेला रायगड, पूर्वेला सोलापूर, खालच्या साईडला सातारा, वरती नगर आणि इकडं वायव्य दिशेला ठाणे या जिल्ह्याची एकूण 5 जिल्ह्यांची सीमा आपल्याला लागते. बीडची सीमा लागत नाही. ठीक आहे, तर पुणे जिल्ह्याच्या सीमा म्हणजे बघा आता मगाशी आपल्याला लातूरच्या सीमा विचारल्या होत्या, त्यानंतर यवतमाळच्या पूर्वेस कोणते जिल्हे ते विचारलं. आता पुणे जिल्ह्याच्या आजूबाजूच्या सीमा विचारल्यात. म्हणजे किती डिटेलमध्ये आपल्याला जायला लागले. एक तर प्रश्न असा विचारला होता की क्लॉकवाईज त्यांची नावं सांगा, त्या पुणे जिल्ह्याला लागणाऱ्या जिल्ह्यांची क्लॉकवाईज नावं सांगा. तर असे देखील प्रश्न आपल्याला विचारले जातात. पुढं अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? STI मेन्सला विचारलेला क्वेश्चन 2018ला. अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? तर आपल्याला माहिती आहे की एक लक्षात ठेवा, अकोलापासून वाशिम वेगळं झालं, बरोबर. तर अकोला जिल्ह्याचं मधनं असतं, त्याला फोडून खालच्या साईडला वाशिम जिल्हा तयार केलेला आहे. अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे? तर वाशिम जिल्हा आहे. हे आपल्याला लक्षात, तुम्ही मॅप पाहिला तर तुमच्या लगेच लक्षात येईल. आता ह्या गोष्टी मी जास्त एक्सप्लेन करायच्या नाहीच आहेत, तर फक्त तुम्हाला प्रश्न कसे येतात हे एकदा माहिती झालं तुम्हाला, तर त्या अनुषंगाने जेव्हा तुम्ही वाचन कराल तर त्या गोष्टीवर तुमचं अटेन्शन जाईल आणि ती गोष्ट तुमच्या डोक्यात फिट बसेल. ओके, अकोलापासून तेच सांगितलं मी, अकोल्यापासून वाशिम वेगळं झालं त्याबद्दल. आता आपल्याला STI मेन्स 2018ला जोड्या लावा असं विचारलं होतं. तर ऑब्व्हियसली सोलापूर आता विचार केला तर गेवराई, मंठा हे तालुके दिलेले आहेत आपले आणि ते जिल्हा यांचे जोड्या लावायचे आहे. शिरूर, अनंतपाल आणि माळशिरस. सोलापूरमधलं माळशिरस आहे तर सर्वांना माहिती आहे, फेमस आहे. 1 चं 4 जोडी आली. त्यानंतर लातूरचं तिथं बघा गेवराई बीडचं आहे, हे पण फेमस आहे गेवराई बीड, त्यामुळे एक आलं. त्यानंतर लातूरचं शिरूर, अनंतपाल हे लातूरचं आहे. ओके, आणि मग जालन्याचं मंठा. अशा पद्धतीने 4, 3, 2, 1 ही जोडी आपण लावू शकतो. येते लक्षात? म्हणजे तुम्हाला असं पण विचारलं जातं एक टाईमपास तुमचा जर सर्व अभ्यास करून झाला, आता जर तुम्ही म्हणजे रिव्हिजन करताय पहिल्या चॅप्टरपासून शेवटच्या चॅप्टरपर्यंत तुमची सर्व रिव्हिजन पूर्ण झाली, आता तुम्हाला परत एकदा रिव्हिजनला तुम्ही येता, तर त्याच गोष्टी न वाचता परत तेच म्हणजे सेमच ॲप्रोचनी सेमच तुम्ही कंटेंट वाचताय, त्यापेक्षा थोडं डीपमध्ये जायचा प्रयत्न करायचा. मग आता जिल्हे वाचून झाले, तालुके वाचून झाले, तर कुठल्या जिल्ह्यात कुठला तालुका आहे ते त्यांचं स्थान पाहायचं. तर ह्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत अभ्यास करताना.
तेच इथं जोड्या लावून दाखवलेले आहेत. पुढचा प्रश्न पहा. राज्यसेवा पूर्व 2020ला विचारण्यात आलेला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असा क्रम ओळखा. परत तेच नंदुरबार जिल्हा जो आहे आपला वरती, ओके, महाराष्ट्राच्या असं वरच्या साईडला, म्हणजे हे जे आपलं महाराष्ट्र आहे तर वरच्या साईडला काय आपला नंदुरबार आणि धुळे जिल्हा आहे खानदेशामध्ये. तर त्यामध्ये जर त्यांच्या तालुक्यांचा विचार करा तर सर्वात वरती धडगाव अक्राणी हा जिल्हा तालुका सर्वात वरती आहे त्या जिल्ह्यामध्ये, येते लक्षात. तर त्यामुळे धडगावचा ऑप्शन एकच आहे, पर्याय क्रमांक 1. त्याच्या खाली बरोबर तळोदा आहे, तळोदाच्या खाली नंदुरबार आहे. इथं नंदुरबार यांच्या बाजूला इथं शहादा आहे, शहादा आणि या साईडला इथं अक्कलकुवा आहे, ओके. अशा पद्धतीने हे तालुके आहेत. तेच, आणि इकडे खालच्या साईडला नवापूर आहे, इथे एक राहायला सांगायचं. सर्वात वरती धडगाव अक्राणी, ओके, धडगाव अक्राणी असं पण म्हणतो. अक्राणी टेकड्या आहेत पहा तिथे नंदुरबारमध्ये. त्यानंतर तळोदानंतर नंदुरबार, इकडे बाजूला शहादा फेमस आहे पहा. त्यानंतर अक्कलकुवा आणि इकडे नवापूर, असे एकूण 6 तालुके नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर संयुक्त गट ब पूर्व 2018ला विचारलेला प्रश्न आहे. परत तेच आपल्याला विचारलेलं आहे, ओके. नांदेडचं भोकर आहे, जे आपण सेम नावाचे तालुके करतो बा. हा जो पॉईंट आहे आपल्या पुस्तकामध्ये महाराष्ट्राचा भूगोलाचा अभ्यास करताना जेव्हा तालुक्यांचा आपण अभ्यास करतो त्यामध्ये सेम नावाचे जे तालुके असतात त्यांचा देखील आपण अभ्यास करतो. म्हणजे इथं भोकरदन, उमरेड पण आहे, उमरखेड, तर हे तालुके आहेत. ते आपण जर केले व्यवस्थित तर ते लक्षात राहतात आपल्याला. त्यानंतर जालनाचं भोकरदन आहे, ओके. मी भोकर म्हटलं की नांदेडमध्ये येतं आणि भोकरदन म्हटलं की जालनामध्ये येतं, ओके. असं एक लक्षात ठेवू शकता तुम्ही जालनासाठी. आता जे विदर्भातील आहेत, मराठवाड्यातील आहेत, त्यांना बऱ्यापैकी या गोष्टी माहिती आहेत. ज्याचा तो जिल्हा आणि तालुका आहे तो याबाबतीत लकी ठरतो. त्यानंतर बुलढाण्याचं मग आपल्याला संग्रामपूर आहे आणि यवतमाळचं उमरखेड आहे. उमरखेड कुठं आहे तर यवतमाळ, इथं पण 5 अक्षर आहेत आणि उमरखेडमध्ये देखील 5 अक्षर आहेत, ओके. अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकता. याचं काय तर 1, 2, 4 आणि 3 अशी जोडी याची लागते, ठीक आहे. ते जिल्हा आणि तालुके असे डिटेलमध्ये आपल्याला विचारतात, ओके. पुढचा प्रश्न पहा. MPSC मेन्स 2022ला विचारलेला क्वेश्चन आहे. बीड जिल्हा महाराष्ट्रातील डॅश प्रशासकीय विभागामध्ये आहे. कॉमन सेन्स आहे. बीड जिल्हा आपल्याला माहिती आहे औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये आहे. आणि त्यातल्या तो काय आहे, तो त्यातला सर्वात मोठा जिल्हा आहे, हे पण लक्षात ठेवा. बीड सर्वात मोठा जिल्हा आहे, आपण याच्यावर PYQ पण पाहिलं आहे. आणि हिंगोली सर्वात छोटा जिल्हा आहे, ओके. हा सर्वात मोठा, हिंगोली सर्वात छोटा, ओके. सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न पहा. औरंगाबाद विभागातील सर्वात कमी व सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेले जिल्हे कोणते? तोच प्रश्न परत आला पहा. सर्वात कमी आत्ताच पाहिला आपण हिंगोली, आणि सर्वात जास्त कुठला आहे बीड. हे खूप वेळा विचारलेलं आहे आपल्याला, ओके. आता औरंगाबाद ते येणार नाही आपण पाहिले, कारण आपण एक ट्रिक पाहिली की ज्या विभागाचं नाव आहे तो जिल्हा कधीच सर्वात मोठा नाही आहे, फक्त पुणे सोडलं तर. फक्त पुण्यामध्येच पुणे जिल्हा मोठा आहे, बाकी सर्व प्रशासकीय विभागामध्ये तो जिल्हा मोठा नाही. तेव्हा अशातनं एक ऑप्शन तर तुम्ही एलिमिनेट करू शकता जरी तुम्हाला माहिती नसेल. काहीतरी एक ऑप्शन तर एलिमिनेट जरी केला तरी तुम्ही 75% खेळताय. 3 पैकी तुम्हाला एकच आता उत्तर बरोबर द्यायचं आहे, राईट. ठीक आहे. पुढचा AS वुमेन्सला विचारलेला क्वेश्चन आहे पहा. परत तेच जिल्हा आणि तालुक्यांच्या जोडे. हे प्रश्न सिमिलर टाईपचे प्रश्न का घेतले सोबत, की कारण तुम्हाला ते समजावं की तुमचं कसे अभ्यास करताना आपला एक विश्वास पटला की आपण योग्य दिशेने अभ्यास करत आहोत, तर तो अभ्यास पण चांगला होतो, ठीक आहे. त्यामुळं जिल्हा आणि तालुका हे आपल्याला विचारले जातं, त्यामुळे ते देखील थोडं डिटेलमध्ये अभ्यासाच्या शेवटच्या टप्प्याकडे जाताना ते पाहणं आपल्याला गरजेचं आहे. तर गडचिरोली, आता परत हे आपल्याला तालुका आणि जिल्ह्यांच्या जोड्या विचारलेल्या आहेत, ठीक आहे. मी डायरेक्ट जोड्या लावून दाखवतो की गडचिरोली, मुलचेरा. आता एवढं डिटेलमध्ये आपण अभ्यास करत नाही सोडा, ओके. पण हा क्वेश्चन कधी म्हणजे क्वचित येतो एकाच एक्झामला, तो क्वेश्चन आपल्यासमोर आला तर जेवढं अटेम्प्ट करायचा प्रयत्न करायचा, ओके. PYQ करून गेलं, यातलं जर क्वेश्चन रिपीट झाला, म्हणजे चंद्रपूर ज्योती ही जोडी लागली, ही जर रिपीट झाली, याच्यावरनं जर आपलं उत्तर मिळत असेल तर वेल अँड गुड. तर आपण जर नाही शक्य झालं तर जास्त डिटेलमध्ये न जाता, अजून कन्फ्युजन न वाढवता, ॲटलिस्ट जेवढं PYQमध्ये आलेलं आहे तेवढं देखील आपण करून गेलो तरी आपला फायदा होईल. तर ज्योती तालुका हा चंद्रपूरमध्ये आहे, गोंदियामध्ये देवरी तालुका आहे, गडचिरोलीमध्ये मुलचेरा तालुका आहे आणि भंडारामध्ये लाखनी तालुका आहे. अजिबात पाठ करायची गरज नाही. लक्षात राहिलं तर ठेवा. या 4पैकी तुम्हाला एक जी आवडेल ती एक जोडी फक्त पाठ करा, ती जर रिपीट झाली तर आपलं लक असेल, ओके. पुढचा आता बा STI मेन्सला विचारला होता हा क्वेश्चन. मानवत, सेलू, पूर्णा आणि डॅश हे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत, ओके. त्याचं उत्तर जे आहे ते सोनपेठ आहे, इथे लक्षात, सोनपेठ.
तर अशा पद्धतीने आपल्याला हे लक्षात. कंधार, आता कंधार हा नांदेडमध्ये आहे. उमरी हा देखील नांदेडमध्ये आहे. ओके. वसमत मला वाटतं हिंगोलीमध्ये आहे. यस, वसमत हिंगोलीमध्ये आहे. आता तुम्हाला अजून एक करताना तुम्हाला लक्षात ठेवायचे की कुठल्या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहे. तो एक प्रश्न कधी कधी रिपीट होऊ शकतो. म्हणजे आपल्याला एक तो टेबल दिलेला आहे पुस्तकात पहा. 0 तालुके असलेले जिल्हे कोणते. 1 तालुका असलेला, 2 तालुका असलेला, 3 तालुका असलेला, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. ओके. 15 आणि 16. तर 16 तालुक्यामध्ये आपल्याला माहिती आहे नांदेड आणि यवतमाळ. ओके. हे 2 जिल्हे असे यांच्यामध्ये 16 तालुके आहेत. ओके. 15मध्ये 4 जिल्हे आहेत. 15मध्ये 4 जिल्हे कुठले कुठले आहे. चंद्रपूर, त्यानंतर जळगाव, रायगड, त्यानंतर नाशिक. हे 4 जिल्हे असे आहेत की ज्यांच्यामध्ये 15 तालुके आहेत. 14 तालुके असणारे देखील 4 जिल्हे आहेत. कुठले कुठले. पुणे, नगर, नागपूर आणि अमरावती. हे 4 जिल्ह्यांमध्ये 14 तालुके आहेत. 13 तालुके असणारा एकच जिल्हा आहे. कुठला. बुलढाणा. ओके. त्यानंतर 12 तालुके असणारे, 11 तालुके हे परत हे आपले स्टार्टिंगचे. हे 2 आणि 3 आय थिंक नाही आहे. फक्त 3 तालुके असणारे. मग हे तुम्हाला तुमची जी लिस्ट आहे ती फक्त एकदा पाहून ठेवा. म्हणजे तुम्हाला ते त्याच्यावर जरी क्वेश्चन आला तरी आपण ते सॉल्व करू शकतो. इथं सोनपेठ, मानवत, सेलू, पूर्णा आणि सोनपेठ. आता हे 4 तालुके पाठच करा कारण PYQ विचारलेला आहे. आयोग इथपर्यंत पोहोचतो. याचा अर्थ हे जर परत क्वेश्चन आला आपल्याला तर हा आपला चुकता कामा नये. हे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत. आता जोडी लावायला ते काय करतील. एका साईडला परभणी देतील आणि दुसऱ्या साईडला हे 3 आणि हे 1 4. सोनपेठपैकी एक तालुका इथं कुठेतरी देतील असं. आणि त्याच्यावरून आपलं उत्तर सॉल्व होईल. आयोग तेच करतं. जे PYQला विचारले त्यातलंच एक उचलतं आणि त्याच्यावरून पुढचं उत्तर सॉल्व होणार असतं आपलं. त्यांचं हे एक्सपेक्टेड आयोगाला की आपण हा PYQ डिटेलमध्ये करून गेलेलो असलं पाहिजे आणि आपण तो पाठच केलेला असलं पाहिजे. ठीक आहे. पुढचा संयुक्त गट ब पूर्व 2019चा प्रश्न आहे पहा. महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता. ऑब्व्हियसली कोयना जलविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. जर खोपोलीबद्दल विचाराल तर हा सर्वात पहिला जलविद्युत प्रकल्प आहे महाराष्ट्रातील. ओके. खोपोली रायगडमध्ये आहे. कुठे आहे. रायगडमध्ये. तर सर्वात पहिला जलविद्युत प्रकल्प फर्स्ट. ओके. आणि कोयना हा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. कोयना नदी आपल्याला माहिती आहे. कृष्णा कोयना. ओके. तर हे गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. तेच सांगितलं इथे. पुढचं तसं जलविद्युत केंद्र आणि जिल्हा यांच्या जोड्या लावा आपल्याला विचारलं आहे. तर भिरा जलविद्युत केंद्र हे रायगडला आहे लक्षात ठेवा. त्यानंतर वीर हे पुण्याला आहे. ओके. भंडारदरा आपल्याला माहिती आहे अहमदनगरमध्ये. विल्सन डॅम पण म्हणतात भंडारदराला. ओके. जो डॅम बांधला त्याला विल्सन डॅम पण म्हणतात. ओके. तर भंडारदरा अहमदनगर आणि उजनी सोलापूरला भीमा नदीवर. राईट. तर अशा पद्धतीने जलविद्युत केंद्र आणि जिल्ह्यांची जोडी आपण सांगू शकतो. ती तिथं लावून दिलेली आहे. अशा पद्धतीने हा जो आपला प्रशासकीय महाराष्ट्राचा पार्ट होता. राईट. प्रशासकीय जो पार्ट होता स्थान आणि विस्तार महाराष्ट्राचा त्यातला हा दुसरा पार्ट होता आज व्हिडिओचा. तर तो आपण डिटेलमध्ये कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्राकृतिक महाराष्ट्र जो आहे तर प्राकृतिक महाराष्ट्रावर सर्वात जास्त प्रश्न विचारलेले आहेत. राईट. ते सर्वात जास्त प्रश्न ह्या जर टॉपिकवर विचारण्यात आलेले असतील तर ते करणं आपल्याला क्रमप्राप्त आहे. ठीक आहे. थँक्यू. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.